ज्या पद्धतीचं वातावरण सध्या बीडमध्ये आहे, मला असं वाटत नाही कोणी तसं धजत असेल. तुम्ही फार रिस्क घेऊन म्हणताय की माजलगावमधून तुम्ही लढण्यासाठी इच्छुक आहात आणि तुम्हाला वाटतं का की जी परिस्थिती आहे त्याच्यात परिवर्तन तुम्ही करू शकाल? 100% परिवर्तन करायचंच आहे आणि तुम्ही पाहत राहा. मी छाती ठोकपणे सांगतो, मी बीडकर आहे म्हणून. माझ्यासारख्या माणसांना, मी साहेबांनाही म्हटलं की कधी-कधी अपेक्षेपेक्षा 1000 पटीनं काम करण्याची क्षमता आहे. म्हणून संवैधानिक पदावर जाण्याचा मार्ग हा त्यासाठी असतो, लक्षात घ्या. शेवटी आज तुम्ही तुम्हाला लिमिटेशन आहेत, लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल की स्वतःची महत्त्वाकांक्षा आहे का? नाही. मग का राजकारणामध्ये गेल्याच्या नंतर संवैधानिक पद्धतीनं सभागृहामध्ये मांडून एका व्यक्तीला न्याय द्यायचा का 1000 व्यक्तीला न्याय द्यायचा आहे, हा प्रश्न असतो. त्यावेळेस इंडिव्हिज्युअल लोकांना हे करत बसण्यापेक्षा आपण प्लॅटफॉर्म एवढा मोठा आहे तो, त्या ठिकाणी तुम्ही 1000 लोकांना न्याय देऊ शकता. तुमचा अभ्यास हा जेव्हा सभागृहाच्या पटलावरती येईल त्या ठिकाणी शासन निर्णय निर्गमित होतात. माझे मित्र अभिमन्यू पवार साहेबांनी पानंद रस्त्याचं एवढं मोठं काम केलं की त्यांच्या त्या संकल्पनेवरती महसूल मंत्री महोदयांनी GR काढला. हा प्रत्येकाचं विजन आहे आणि मला वाटतं की मी सातत्याने चष्मा वापरतो बगर नंबरचा, मला सगळं चांगलं दिसतं. त्यामुळं चांगलं करण्याची संधी परमेश्वराने मला दिली आणि मी नकारात्मक काम कुठलंच करत नाही. मला आवडत नाही किंवा काही नाही. माझ्या त्या जनता दरबारमध्ये कोण कुठल्या पक्षाचा, जातीचा, धर्माचा कोण येतो मी पाहत नाही. पक्ष 15 दिवस, इलेक्शनच्या 15 दिवस, त्यावेळेस आपण आपल्या पक्षाच्या विचारधारा घेऊन पुढे जायला पाहिजे. कारण आता पक्षावरती बोलण्याचे दिवस संपलेत. त्यामुळं मला वाटतं की आता कारण आता सगळी पक्ष एकत्र आलीत, सगळे पाहतोय आपण. त्यामुळं लोकही त्या पद्धतीनं लोकांनी स्वीकारलं आहे सगळं. त्यामुळं मी सातत्याने काम करत असताना सकारात्मकता ठेवून, सामान्य माणूस हा केंद्रबुद्धी ठेवून त्याला जास्तीत जास्त न्याय देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतो.